लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता नंदिनी काव्याला आणि जीवा पार्थला सगळं सत्य सांगून टाकणार आणि मोकळे होणार। चला तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूया। तर आता आपण पाहतो की सकाळी कॅफेमधून जीवाला भेटून आल्यानंतर नंदिनी रात्रीची एकटीच बाहेर बसलेली असते आणि बाहेर बसलेली असताना आता तिला ती जीवाला भेटून आलेला प्रसंग आठवत असतो। तिला आठवत असतं की जेव्हा ती जीवाला म्हणाली होती की मला तुला डिवोर्स द्यायचा नाही आहे, तेव्हा जीवा किती खुश झाला। जीवा अगदी आनंदाने नाचू लागला होता आणि तो म्हणतही होता की नंदिनी, असेच आपण कायम एकत्र राहूया। अगं, आपण दोघंजणं शेवटी एकमेकासाठीच आहोत, आपण दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नाही। जीवा, नंदिनी एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत। नंदिनी, मला माहिती होतं की तू मला इथे बोलून आपल्यातलं भांडण सॉल्व्ह करणार, पण नंदिनी त्याला म्हणते की मला तुम्हाला फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स द्यायचा आहे। त्यावेळी जीवाने नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न केला होता की हे बघ नंदिनी, असं काहीतरी वेड्यासारखं तू बोलू नको आणि आपण असं काहीही करायचं नाही आहे। नंदिनी, अगं, आपण दोघंजणं एकमेकाच्या शिवाय नाही राहू शकत, आपण दोघंजणं एकमेकांसोबत आणि एकमेकांसाठी आहोत। मला माहिती होतं की पुढे जाऊन कदाचित हे असंच काहीतरी घडेल आणि म्हणूनच मी तुला ते सगळं सांगण्यासाठी घाबरत होतो, थांबत होतो। पण आता जर तुला सगळं कळालंय तर तू असं वागू नकोस। आणि म्हणतात की चुका माणसांकडनंच होतात, मग जर चुका माणसांकडनं होतात तर माफसुद्धा माणसांनीच केलं पाहिजे ना गं आपल्याला आपल्या। नंदिनीला आता हा सर्व प्रकार आठवत असतो आणि आता ती विचार करू लागते की खरोखर जीवा अगदी जेन्युइनली बोलत होते असं वाटत होतं। म्हणजे खरोखर त्यांना त्यांच्या चुकीवर पश्चाताप होत असेल का? मी खरंच चूक तर करत नाही आहे ना एवढा लवकर निर्णय घेऊन? नाही, बरोबरच आहे माझं। आता पुन्हा त्या गोष्टींवर मला विचार करायचा नाही आहे, माझा निर्णय झाला। इतक्यात आता काव्या बाल्कनीत येते आणि तिला दिसतं की नंदिनी ही एकटीच खाली बसलेली आहे। काव्य विचार करते की हीच ती वेळ आहे जेव्हा मला नंदिनी ताईच्या मनात माझ्याबद्दल जे विष आहे ते काढता येईल। मग एकटीच काव्यसुद्धा खाली येते आणि नंदिनीला म्हणते, नंदिनी ताई, काय गं, अशी एकटी इथे का बसली आहेस? तुला आठवतं आहे ना, पूर्वी आपण दोघीजणी इथे बसायचो अशा थंडीतनं आणि किती गप्पा मारायचो, म्हणजे आपल्या मनातलं आपण एकीमेकीला सगळं सांगायचो। आणि ही कॅम्पफायर याची साक्ष असायची की आपण सगळं एकीमेकीबरोबर शेअर करत चाललो आहे, हो ना? तुला आठवतं आहे नंदिनी ताई, लहान असतानासुद्धा तू माझे सगळे हट्ट पुरवायचीस, मी मागितलेली प्रत्येक गोष्ट तू मला द्यायचीस। नंदिनी काहीच बोलत नसते, ती गप्पच असते। आता हे बघून काव्याला वाईट वाटतं आणि काव्या नंदिनीला म्हणू लागते, नंदिनी ताई, बाबासुद्धा बोलत नाही आहेत, तूसुद्धा गप्प आहेस। खरंच आज ना खूप वाईट वाटतं आहे, एकटं पडल्यासारखं झालं आहे। म्हणजे पूर्वी ह्या घरातला कोपरा माझा होता, हे घर माझं होतं, पण आज असं वाटतं आहे की हे घर माझं नाहीच आहे, हे घर मला अनोळखी झालं आहे। आता मला असं वाटतं की देशमुखांचं घर, म्हणजे देशमुख हे आता आपलं कुटुंब, तेच आता आपलं घर। आणि तसंही आई म्हणतेच की लग्नानंतर आपलं सासरच आपलं घर असतं, हो ना? तुलासुद्धा आईचं म्हणणंच पटतं ना? नंदिनी आता तिकडनं उठून चाललेली असते। काव्य तिचा हात पकडते आणि तिला थांबवत म्हणते, ताई प्लीज थांब, प्लीज अशी उठून जाऊ नकोस, मला बोलू देत, माझं मन मोकळं करू देत प्लीज। नंदिनी तिथे बसते। काव्य म्हणत असते, ताई मला मान्य आहे तू माझ्यावर रागवलेस, मी तुझ्यापासून गोष्टी लपवल्या, मी तुझ्याशी खोटं बोलले, पण मी खरं सांगते, मी जाणून बुजून काहीच नाही केलं किंवा जन्मीजयनीसुद्धा जाणून बुजून काही नाही केलं। आज मी तुला आमचा सर्व भूतकाळ सांगते। आणि मग नंदिनी म्हणते, काव्य मला त्या सगळ्यात काहीच रस नाही आहे। काव्य म्हणते, पण माझ्या मनावरचं मळप दूर होईल, ऐकून घे। आणि मग काव्य सांगायला सुरुवात करते, जीवाचं माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये काहीतरी काम होतं, तो त्याच्या एका मित्राला भेटायला तिकडे आला होता। त्या दरम्यान त्याने मला पाहिलं आणि त्याला काहीतरी वेगळं वाटलं, तो सोडून दिलं त्याने ती गोष्ट आणि तो निघून गेला। पुन्हा पुढच्या वेळीसुद्धा त्याला मी दिसले। 2-3 वेळा सतत असं झाल्यामुळे जीवाने माझ्याजवळ येऊन मैत्री करण्याचा प्रयत्न केला। त्याने मला स्वतःचं नाव जीवा असं सांगितलं। जीवा हे नाव ऐकल्यावर मला जरा वेगळंच वाटलं, काहीतरी नवीन आणि युनिक ऐकलं असं वाटलं, म्हणून मग मी जीवाचं नाव लक्षात ठेवलं। कालांतराने तो त्याच्या मित्राला बाईकवरून सोडायला यायला लागला। आमची मैत्री वाढत गेली, ओळख वाढत गेली, मैत्री वाढत गेली आणि त्यानंतर जीवाने मला प्रपोज केलं आणि मी सुद्धा लगेच जीवाला हो म्हणून टाकलं। जीवा मला म्हणत होता की आपण आपल्या घरी हे सगळं सांगून टाकूया,
तू माझ्या घरीसुद्धा एकदा भेटून घे. पण मीच त्याला म्हटलं की जोवर आपण दोघंही आपापल्या पायांवर उभे राहत नाही, सेटल्ड होत नाही, तोवर आपण आपल्या घरी काहीही सांगायचं नाही. त्यानंतर तुझं आणि पार्थचं लग्न ठरलं. तेव्हा तर मी आणि जीवा खूप खुश झालो. आमचा आनंद गगनात मावणार नाही इतका होता. कारण एकदा का तुमचं लग्न झालं की आमची लाईन क्लिअर असं आम्हाला वाटू लागलं. आम्हाला तर आपले बाबा आणि विक्रम काका एवढे चांगले मित्र आहेत हे सुद्धा माहीत नव्हतं. पण मग कालांतराने आपण पार्टीमध्ये एकत्र भेटलो आणि तेव्हा मला समजलं की आपले बाबा आणि विक्रम काका एवढे चांगले मित्र आहेत. मग तर आमची भीतीच मेली. आम्हाला वाटलं की आता सगळं व्यवस्थित होणार, आपल्या मनाप्रमाणे घडणार. पण त्या दिवशी त्या दीपकने तुला किडनॅप केलं आणि त्यानंतर काय घडलं ते सगळं तर तुला माहीतच आहे. ताई, आता आमच्या दोघांच्याही मनात तसं काही नाही आहे. प्लीज आता तरी विचार कर ना. त्याबरोबर नंदिनी ही गप्पच असते. नंदिनी विचार करते, खरंच मी चुकते आहे का? खरंच हे जी काव्य सांगते तेच बरोबर असेल का? जीवा खरोखर वेगळे असतील का? आणि मी काही वेगळं समजते का? तर इकडे दुसरीकडे देशमुखांच्या घरी दोन्ही मुलं एकमेकांबरोबर बोलत नाही आहेत या गोष्टीचा विक्रम काका आणि मालिनी काकूंना खूपच जास्त त्रास होतो आहे, वाईट वाटते. मग मालिनी काकू काय विचार करतात की दोन्ही मुलांच्या आवडीचा स्वयंपाक बनवते, जेवताना तरी कमीत कमी एकमेकाबरोबर बोलतील. मग त्या आता दोघांच्या आवडीचा छान स्वयंपाक बनवतात. पिठलं भाकरीचा बेत असतो. आता पिठलं भाकरी खात असताना पार्थला कांदा हवा असतो. पार्थ मालिनी काकूंना म्हणतो, आई मला जरा कांदा देशील प्लीज. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अरे कापलेला संपलाय, 1च मिनटं थांब, मी 1 मिनटात कापून आणते. आणि ते किचनमध्ये चाललेले असतात. त्यावर लगेचच जीवा मालिनी काकूंना म्हणतो, अगं आई थांब, कुठे आता परत तू कापायला वगैरे चालली आहेस? दादा हा काय माझ्या पुढ्यात आहे ना कांदा, हा घे माझ्या पुढ्यातला घे, आता उगाच एवढी काप धर. त्यावर लगेचच तो कांदा आता पार्थला पुढे करतो. तर पार्थ मला नको आहे कांदा असं म्हणतो. जीवा म्हणतो, अरे दादा असं काय करतोयस? आपण काय एकमेकाच्या वस्तू का शेअर करत नाही का? तू विसरतोयस का? लहान असल्यापासून कपड्यांपासून, खाण्यापासून, पुस्तकांपासून, वह्यांपासून सगळं आपण एकमेकांचं वापरलं आहे, शेअर केलं आहे. कांद्याची काय बिशात धर. त्याबरोबर आता पार्थ म्हणतो, तुला नको म्हटलं कळत नाही आहे का? आणि मग पार्थ पुन्हा जेवायला सुरुवात करतो. आता खाता खाता चुकून पार्थला ठसका लागतो. आता पार्थला खूप जोरातच ठसका लागतो. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अरे हळू, लक्ष कुठं असतं तुझं? वर बघ वर बघ वर बघ पार्थ. आणि त्या पार्थची पाठण सोडायला लागतात. पण पार्थला आरामच वाटत नसतो. मग मालिनी काकू आता पाणी पी पार्थला असं म्हणत असतात. पार्थ पाणी प्यायला ग्लास हातात घेतो. जीवा म्हणतो, नाही नको दादा, थांब थांब थांब, पाणी पिऊ नकोस. पाणी प्यायलास तर कदाचित तुला आणखीन त्रास होईल. 1 मिनटं मी तुझ्या डोक्यावर पाणी थोपटतो, मग तुला जरा बरं वाटेल. आणि लगेचच आता जीवा हा पार्थच्या डोक्यावरती पाणी थोपटायला लागतो. त्याबरोबर आता जीवा हात उचलतोच तर पार्थ त्याला तिथेच थांबवतो आणि म्हणतो, थांब. जीवा म्हणतो, दादा अरे तुला ठसका बघ ना किती जोरात लागलाय, पाणी थोपटल्यावर बरं वाटेल. त्यावर पार्थ लगेचच म्हणतो, ही सवय काव्याची होती ना. त्यावर मग मात्र जीवा गप्प बसतो. तर पार्थ म्हणत असतो, जीवा तू म्हणतोस ना की तुझ्या मनात आता काव्याबद्दल काहीही नाही आहे, तू आणि काव्य आता एकमेकांचा विचारही करत नाही. एवढे दिवस झाले तुम्हाला दोघांना एकमेकांपासून वेगळं होऊन, एकमेकांच्या सोबत नसून, पण तरीही आज पण काव्याची सवय अगदी व्यवस्थित इत्यंभूत लक्षात आहेच की तुझ्या? सांग, याचा अर्थ मी काय घ्यायचा? त्यावर मग मात्र जीवा गप्प असतो. तर पार्थ हा आता तिकडनं उठतो आणि बाहेर निघून जातो. आता पार्थ तिकडनं गेल्यावर जीवाला मात्र पार्थच्या बोलण्यामुळे खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. जीवा मालिनी काकूंना म्हणतो, आई अगं मी मुद्दाम जाणून बुजून काही केलं नव्हतं गं. त्यावर मालिनी काकू लगेचच जीवाला म्हणतात, हो हो माहिती आहे मला, सगळं व्यवस्थित माहिती आहे. पण पार्थ याची अवस्थासुद्धा आपण समजून घ्यायला हवी ना रे बाळा. अरे सध्या तुझा दादा खूप दुखावला गेला आहे, कळतंय का तुला? जीवा जरा विचार कर ना पार्थचा. बघ त्याच्या जागी तू स्वतःला ठेवून बघ. सध्या तरी तो खूप धीराने वागतोय. तुला हारून चालणार नाही. तुलासुद्धा आता आणखीन खंबीर व्हावं लागेल. तो जर तुझ्याबरोबर अबोला धरतोय ना तर तू त्याच्याबरोबर सतत राहा, तू त्याच्याबरोबर सतत बोल. तुम्ही दोघं भाऊ म्हणजे लव आणि कुशसारखे आहात, कृष्ण आणि बलरामसारखे आहात. तुम्हा दोघांमध्ये फार काळ अबोला राहूच शकत नाही. हां, आत्ता सध्या जरी पार्थ तुझ्यावर नाराज असला तरी मला खात्री आहे लवकरात लवकर त्याला तुझं सगळं म्हणणं पटेल आणि लवकरात लवकर पुन्हा तुम्ही दोघं भाऊ एकत्र याल. पण त्यासाठी आता तुला मागे फिरायचं नाही आहे.
तुला पार्थच्या सोबत राहायचं आहे, पार्थची साथ द्यायची आहे. त्याबरोबर आता जीवा मालिनी काकूंना म्हणत असतो, हो गाई, मला सगळं पटतं आहे, सगळं मान्य आहे, पण तू बघतेस ना दादा काही ऐकून घ्यायला, काही समजून घ्यायला तयारच नाही आहे. जर तो काही ऐकून घेतच नसेल तर मी कसं समजून सांगू. त्यावर मालिनी काकू म्हणत असतात, हीच तर तुझी परीक्षा आहे. हे बघ जीवा, पार्थ ऐकतोय नाही ऐकतोय, समजून घेतोय नाही घेतोय, या सगळ्याला आता तू महत्त्व देऊ नकोस. पार्थला कसं समजवता येईल, त्याला कसं मनवता येईल, त्याला काय सांगता येईल, तू ह्याच गोष्टींचा विचार कर. खचू नकोस बाळा, काळ हेच सगळ्यावरचं औषध असतं. तर दुसरीकडे आता पार्थ हा लॉनमध्ये एकटाच शांत बसलेला असतो. तिथं बसलेला असताना पार्थला आठवतो तो म्हणजे लग्नानंतरचा त्यांचा पहिला दिवस, जेव्हा काव्या ही शॉवरखाली उभी होती, कारण जीवाने तिच्या हातातलं पाण्याचं ग्लास जीवाने घेतलं नव्हतं आणि त्यामुळे काव्याचा संताप झाला होता. त्यानंतर त्याला पुढे अशा बऱ्याच गोष्टी आठवत जातात. त्याला आठवत असतं की काव्या त्याला प्रत्येक वेळी म्हणायची की मला तुमच्याबरोबर नाही राहायचं, मला डिवोर्स द्या, मला घटस्फोट द्या, मला मोकळं करा. त्यावेळी पार्थ मात्र तिला डिवोर्स द्यायला तयार नव्हता. मी उगाच बळाने आंधळा झाल्यासारखा वागायचो असा विचार पार्थ करत असतो. इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू येतात. आता मालिनी काकू बघत असतात की पार्थ हा केव्हापासून येरझऱ्या घालतोय. मालिनी काकू ह्या लगेचच आता पार्थला म्हणायला लागतात, पार्थ बाळा, आता तुझे पाय दुखायला लागतील, काय सुरू आहे तुझं, का असा वागतोयस. पार्थ, अरे इतका समजूतदार आहेस तू, इतका समंजस आहेस, इतका हुशार आहेस, मग तरीही हे असं लहान मुलांसारखं का करतोयस. जीवाला तुझ्या बोलण्याचं किती वाईट वाटलं आहे माहिती आहे तुला. अरे मला सगळं मान्य आहे, तू दुखावला गेला आहेस, तू हर्ट झाला आहेस, सगळं बरोबर आहे, पण अरे तुलाच हा त्रास होऊ नये, तुलाच हे दुःख पचवायला लागू नये ना, म्हणूनच तर काव्य आणि जीवा दोघंही गप्प बसले ना. आणि त्यांनी केलं त्यामध्ये काही चुकीचं होतं असं मला तरी वाटत नाही, कारण त्यांनी विचार हा फक्त आपल्या सगळ्यांचा केला. जर त्यावेळी जीवा नंदिनीबरोबर लग्न करायला उभा राहिला नसता तर नंदिनीची प्रचंड बदनामी झाली असती, आणि काव्य तुझ्याबरोबर लग्न करायला उभी राहिली नसती तर आठवतंय ना ते वसंतराव काय म्हणाले होते, रक्ताचे पाठ वाहतील. मला मान्य आहे सुरुवातीच्या काळात सगळंच चुकत होतं, पण आता हळूहळू मी काव्याला तुझ्या प्रेमात पडताना पाहिलं आहे, जीवाला नंदिनीबरोबर रमताना पाहिलं आहे. आता हळूहळू सगळं व्यवस्थित होत होतं आणि तुम्हाला हे सगळं कळालं. जर तुम्हाला हे सगळं कळालंच नसतं ना पार्थ, तर कदाचित मला वाटतं आज आपल्या घरातलं चित्र हे काहीतरी नाही तर फारच वेगळं असलं असतं. का माहिती आहे, कारण आज तुला काव्याने तिच्या मनातलं सत्य सांगून टाकलं असतं, तिच्या भावना व्यक्त केलेल्या असत्या आणि तू त्या स्वीकारल्याही असत्यास. हे मला माहिती आहे, कारण तुझी काव्याचं प्रेम मिळवण्याची तगमग मी स्वतः पाहत होते. आणि नंदिनीसुद्धा जीवाला तिच्या मनातल्या भावना सांगून टाकणार होती. जीवाने सुद्धा नंदिनीला होकार दिला असता हे सुद्धा मला माहिती आहे, कारण मी त्यालासुद्धा तितक्याच चांगल्या पद्धतीने ओळखते. त्याबरोबर आता पार्थ म्हणतो, आई पुन्हा या विषयावर चर्चा नको आहे मला, प्लीज. जे घडून गेलं आहे ते आता बदलणार नाही आहे. आणि मग पार्थ हा ताबडतोब तिकडनं त्याच्या खोलीमध्ये निघून येतो. आता खोलीत आल्यावर पार्थ विचार करतो की झोपून घेतो, पण पार्थ आता बेडवरती पडतो खरा, पण त्याला झोपच येत नसते. पार्थ विचार करतो जाऊ दे, थोडा वेळ काम करत बसतो. काम करत बसलो की डोक्यातले बाकीचे विचार निघून जातील. आणि मग पार्थ आता त्याचं लॅपटॉप घेतो आणि काम करण्यासाठी तो त्याच्या स्टडी टेबलवर बसतो. आता तो तिथे बसतो, पण आता त्याला तिथे बसल्यावर काव्याची आठवण येते. काव्य त्या ठिकाणी अभ्यास करायला कशी बसायची ते त्याला आठवतं. पार्थ विचार करतो, थोडा वेळ खोलीच्या बाहेरच जातो. खोलीत बसलो तर सतत काव्याची आठवण येईल. मग पार्थ येतो आणि स्टडीमध्ये जातो. स्टडीमध्ये बसून तो आता तिथे काम करायला त्याचं लॅपटॉप उघडतो. लॅपटॉप उघडल्यावर लॅपटॉपवरती जो वॉलपेपर असतो काव्याच्या फोटोचा तो पार्थला दिसतो. आता तो वॉलपेपर बघून पार्थ खूपच जास्त भावूक होऊन जातो. आणि मग पार्थला सकाळी पेस्ट्रीवाला येऊन गेला, त्याने पेस्ट्री दिली आहे तो प्रसंग आठवतो. मग पार्थ ती पेस्ट्री आता फ्रीजमधनं काढतो आणि ती पेस्ट्री आता तो स्टडीमध्ये खायला घेतो. आणि खाता खाता तो काव्याचा वॉलपेपरवरचा फोटो बघत असतो. त्या दरम्यान आता मनातल्या मनात पार्थ खूप काही बोलत असतो. तो म्हणत असतो, काव्या तुम्ही जर मला वेळेआधीच सगळं खरं सांगितलं असतं तर कदाचित आज हे सगळं घडलं नसतं. असो, जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं असं म्हणतात, पण मला कळत नाही आहे हे सगळं का घडलं, कशासाठी घडलं. म्हणजे हे सगळं जे एका अर्थी झालं ते चांगलंच झालं, कारण तुम्ही माझ्याशी खोटं बोलत होतात ही गोष्ट तर मला कळली आणि त्यामुळे तुमची मुक्तता तर झाली. आता तुम्ही तुमच्या मार्गाला मोकळ्या आणि मी माझ्या. तुम्हाला तुमचं आयुष्य जसं जगायचं आहे, तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे करायचं आहे ते सगळं आता तुम्ही करू शकता. असो, तुम्ही मला ही जी पेस्ट्री पाठवली आहे ती मी खातोय,
असं म्हणत पार्थ पेस्ट्री खायला घेतो. पेस्ट्री खात असताना त्याला आठवतं की एकदा असंच जेव्हा काव्या रुसून माहेरी गेली होती तेव्हा तो तिच्या माहेरी असाच पेस्ट्री घेऊन गेला होता. त्यानंतर मग त्याला आठवतं की एकदा काव्याने त्या दोघांसाठी सुद्धा पेस्ट्री मागवायला सांगितल्या होत्या. आता पार्थच्या चेहऱ्यावर एक आपसूक हसू आलेलं असतं. इतक्यात रम्या स्टडीमध्ये एखादं पुस्तक वाचायला घेण्यासाठी आलेली असते. इतक्यात तिला तिथे बसलेला पार्थ दिसतो. ती विचार करते, अरे पार्थ एवढ्या रात्री इथे असा बसून काय खातोय? रम्या जवळ येऊन बघते तर काय, पार्थ पेस्ट्री खातोय. रम्या म्हणते, पार्थ अरे तू इतक्या रात्री इथे बसून पेस्ट्री का खातोयस? रम्या मनात म्हणते, आयुष्यात एवढं सगळं कडू घडत असताना पार्थ गोड कसं काय खाऊ शकतो? पार्थ आता रम्याशी खोटं बोलण्याचा प्रयत्न करतो. पण रम्याची नजर बरोबर पार्थच्या लॅपटॉपच्या वॉलपेपरवर जाते आणि तिच्या लक्षात येतं की अच्छा, म्हणजे ही पेस्ट्री त्या काव्यानेच पाठवलेली असतात. आता रम्याला पुढे काहीतरी बोलायचं असतं पण ती विचार करते, नको, आता सध्या मी शांत राहणंच गरजेचं आहे. मग ती शांत राहते आणि म्हणते, मी इथे पुस्तक घ्यायला आले होते, मिळालं मला पुस्तक, मी निघते, तू बस काम करत. पार्थ होकार देतो. रम्या तिकडनं निघून जाते. पार्थला कळतच नाही की रम्याला सगळं खरं कळालं. इतक्यात पार्थला मुसमुसण्याचा आवाज येतो. पार्थ विचार करतो, मुसमुसतंय कोण? कोण मुसमुसतंय हे पाहण्यासाठी पार्थ बाहेर येतो तर पार्थला जीवा जिन्यावर बसून रडताना दिसतो. आता पार्थ विचार करतो की जीवाला काय झालं? जीवा इथे बसून असा का रडतोय? पार्थ तर लगेचच जीवाकडे येतो आणि जीवाला विचारतो, जीवा काय रे, काय झालं? तू असा इथे बसून का रडतोयस? डोळे पुस पहिल्यांदा. त्याबरोबर जीवा आता डोळे पुसतो. पार्थ त्याच्या शेजारी जिन्यावर बसतो आणि त्याला विचारू लागतो, काय झालं आहे सांग मला. मग जीवा आता सकाळी जो काही प्रकार कॅफेमध्ये घडला, नंदिनीने त्याला सांगितलं की मला डिवोर्स हवा आहे तुमच्यापासून, हे सगळं पार्थला सांगू लागतो. तो सांगत असतो की दादा, नंदिनीने सकाळी मला भेटायला बोलवलं होतं, मी खूप खुश होतो, मला असं वाटत होतं की आयुष्यभर माझ्याबरोबरच राहायचं आहे असं म्हणायचं असेल तिला, पण ती मला म्हणते की तिला फास्ट ट्रॅकवरती डिवोर्स हवा आहे. दादा, मी नंदिनीला नाही डिवोर्स देऊ शकत. नंदिनीने मला जगायला शिकवलं. काव्या मला सोडून गेल्यानंतर, मी तिला माझ्या आयुष्यातून काढून टाकल्यानंतर माझं आयुष्य अगदी बेजीव निर्जीव होऊन गेलं होतं, पण नंदिनीने त्यामध्ये जीव टाकला. नंदिनीने मला पुन्हा पूर्वीसारखा बनवला आणि आता तीच नंदिनी मला सोडून जायचं म्हणते. दादा, मी नंदिनीशिवाय नाही रे जगू शकत. नंदिनी माझ्या आयुष्यात मला हवी आहे. नंदिनीशिवाय मी इतर कुठल्याही मुलीचा विचारच नाही करू शकत. मला मान्य आहे भूतकाळात माझ्याकडून काही गोष्टी घडल्या, पण अरे ते सगळं नियतीने घडवून आणलं ना. त्या सगळ्यात माझी काय चूक होती किंवा काव्याची तरी काय चूक होती? आम्हाला दोघांना कुठे काय माहीत होतं की पुढे जाऊन काय घडणार आहे? पण तरीही आता आम्ही दोघंही मूव ऑन झालो आहे, आम्ही त्या सगळ्यातून पुढे आलो आहे. पण तरीही नंदिनीला माझं पटतच नाही आहे. ती माझं काहीच ऐकून घेत नाही आहे. ती म्हणते आहे की मला घटस्फोट हवा आहे म्हणजे हवा आहे. सांग ना दादा, मी काय करू? जर नंदिनीने माझ्यापासून डिवोर्स घेतला, ती माझ्यापासून वेगळी झाली ना, तर माझ्या आयुष्यात जगण्याचं कारण काही उरणार नाही आणि मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन. त्याबरोबर पार्थ जीवाला जवळ घेतो आणि शांत हो असं समजावतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. धन्यवाद.